नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये दर 3 महिन्यांनंतर कंपन्या आपल्या व्यवसायाचा लेखाजोखा प्रसिद्ध करत असतात. शेअर्समध्ये होणारा चढउतार हा अनेकदा कंपन्यांच्या तिमाही निकालांमुळे होत असतो. आजपासून रिझल्ट सीझनला सुरुवात होते आणि नेहमीप्रमाणे IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी TCS याची सुरुवात करणार असून आज सकाळी गुरुवारी निकालांच्या घोषणेपूर्वी TCSच्या शेअरमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली. मित्रांनो, डिसेंबर तिमाही भारतीय IT कंपन्यांसाठी फारसा समाधानकारक राहिलेला नाही. नवीन लेबर कोड नियमांची अंमलबजावणी आणि पाश्चात्य देशांमधील आर्थिक मंदीमुळे असलेलं सावट, त्यामुळे हे क्षेत्र दबावाखाली होतं. आता चौथ्या तिमाहीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची वाढती मागणी, चलनाच्या किमतीतील चढउतार आणि प्रामुख्यानं पश्चिम आशियातील इराक या संकटामुळे वाढलेली डॉलरची मागणी या घटकांचा कंपनीच्या डॉलर महसूलवरती काय परिणाम होतो हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे. आता TCSकडनं काय अपेक्षा आहेत ते पहा. विश्लेषकांच्या मते TCSचा डॉलर महसूल हा 1.5% वाढून $761 कोटी पर्यंत पोहोचू शकतो. आता नफा जर पाहिला तर कंपनीचा निव्वळ नफा हा 29% वाढून $13,727 कोटी होण्याचा अंदाज आहे, जो मागच्या तिमाहीमध्ये $10,657 कोटी होता. त्यानंतर EBIT मार्जिन, कंपनीचं EBIT मार्जिन हे 25.2% वाढून 25.4% होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रेव्हेन्यू ग्रोथ, कोस्टल क्लाउड आणि लिस्टेंगेज यांसारख्या अलीकडच्या सौद्यांमुळे महसुलामध्ये 30 ते 40 बेसिस पॉईंटच्या वाढीची अपेक्षा आहे. आता केवळ नफाच नाही तर TCSचं व्यवस्थापन भविष्याबद्दल काय भाष्य करतं, फ्युचर गायडन्स काय देतं यावरती गुंतवणूकदारांचं लक्ष राहणार आहे. यामध्ये आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजेच BSNLच्या मोठ्या कंत्राटाचा दुसरा टप्पा कुठपर्यंत पोहोचला हे मॅनेजमेंटकडनं ऐकायला सर्वांना आवडेल. त्यानंतर आगामी आर्थिक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय व्यवसायाची वाढ कशी असेल आणि युद्धाच्या तणावामुळे जागतिक क्लायंट्सच्या खर्चावरती काही परिणाम झाला आहे का, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे व्यवसायात काय बदल होत आहेत, या सर्व गोष्टींची उत्तरं मॅनेजमेंटकडनं सर्वांना ऐकायची आहेत. गेल्या 1 वर्षामध्ये TCSचा शेअर हा 22% घसरला आहे, जो इन्फोसिसच्या तुलनेमध्ये खूपच जास्त आहे. यामुळे सध्या TCSचं व्हॅल्युएशन स्वस्त झालं असून आजचे निकाल शेअरला पुन्हा उभारी देतात का हे पाहणं अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, आता आर्थिक वर्ष 2026चा शेवटचा तिमाही निकाल आता सुरू होतो आहे. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.